ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते। या वर्षी वटपौर्णिमा मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी आलेली आहे। या दिवशी सर्व सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं हे दाखवणार आहे। आणि तुम्ही स्मिताज ब्लॉग या चॅनलला नवीन असाल तर स्मिताज ब्लॉग चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला वडाची पूजा कशी करायची, त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं हे समजेल। चला करूया पटकन व्हिडिओला सुरुवात। तर या दिवशी सर्व सुहासिनी स्त्रियांनी छान नटून थटून साज शृंगार करून वटवृक्षाची पूजा करायची आहे, कारण ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत आहोत। त्यामुळे शक्यतो सर्व सौभाग्य अलंकार परिधान करून आपण ही पूजा करणार आहोत। तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात। करवंद, जांभळं, त्यानंतर फणसाची गरे आणि नारळ, त्यानंतर एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पितळेचा तांब्या असेल तर तो घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी घ्या। वडाला अर्पण करावं लागतं। त्यानंतर विड्याची 2 पानं, त्याच्यावर नाणे, सुपारी, नंतर हे ओटीचं सामान आहे, हळकुंड, हिरव्या बांगड्या, ते मणी असतात त्याच्यामध्ये, पीस असतो, परत बदाम असतं आणि असं खारीक असतं, हे सर्व मिळतं मार्केटमध्ये। त्यानंतर कापूर, अगरबत्ती, दिवा, तर दिवे शक्यतो 2 घ्यावेत। त्यानंतर ब्लाउज पीस, त्यानंतर गहू, त्याच्यावर आंबा आणि हे असं एक मिळतं शृंगार, तर हे सुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतं। त्यानंतर इथे हळदी कुंकाचा करंडा घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे पुस्तक घेतलंय मी वटसावित्रीचं वाचायला, आणि गोडाधोडाचा नैवेद्य जो काय असेल तर पुरणपोळी आणि त्याच्यावर भात आणि त्याच्यावर आमटी वगैरे, आणि सुतगुंडी घ्यायची आहे, पंचामृत घ्यायचं आहे। असं व्यवस्थित ताट सर्व रेडी करायचं आहे आपल्याला। तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर थोडी रांगोळी सुद्धा पुडीमध्ये घेऊ शकता। वस्त्रमाळ घेतलेली आहे, घरीच बनवली आहे। त्यानंतर सुतगुंडी आठवणीने घ्यायची आहे आपल्याला, आणि व्यवस्थित असं ताट रेडी करून साज शृंगार करून आपल्याला जायचं आहे वटपौर्णिमेच्या पूजेत। इथे बरीच गर्दी असल्या कारणाने मला व्यवस्थित शूट करता आलं नाही, तर लक्षपूर्वक तुम्ही ऐका, मी स्टार्टिंग पासून सांगते। सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू पुष्प अर्पण करायचं, नमस्कार करायचा आहे। अगरबत्ती सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे। त्यानंतर गणेशाची पूजा करून घ्यायची। एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे, तिला तांदळावर स्नापन करायचं आहे, तिला हळद कुंकू आणि पुष्प व्हायचं आहे। गणपती बाप्पाचं नामस्मरण करून आपल्याला नमस्कार करायचा आहे, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो म्हणून। त्यानंतर आपल्याला इथे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यासाठी वडाच्या झाडाला आधी पाणी अर्पण करायचं, त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे, त्यानंतर परत पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला फुले वाहून घ्यायची आहेत वडाच्या झाडाला। त्यानंतर जी आपण वस्त्रमाळ आणली आहे ती अर्पण करायची आहे। त्यानंतर विड्याच्या पानावर एक नाणं आणि आपण जे ओटीचं साहित्य आणलेलं ते सर्व ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे सावित्रीची ओटी भरायची आहे। वडाच्या झाडाला हळदी कुंकू जेव्हा आपण लावू तेव्हा आपण स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सावित्रीची ओटी भरायची आहे, कारण सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत मिळवले होते, त्यामुळे तिची सुद्धा पूजा करणे, वाण देणे महत्वाचे आहे। त्यासाठी इथे आपल्याला खण ठेवायचा आहे, म्हणजेच मी इथे ब्लाउज पीस घेतला आहे, त्याच्यावर नारळ आणि आंबा आणि गव्हानी ओटी भरणार आहे। तर नारळ नसला तरी चालतो, फक्त गहू, खण आणि आंबा ह्याच्याने आपण सावित्रीची ओटी भरायची आहे। आपण जे सौभाग्याचं लेणं आणलेलं आहे, म्हणजे बांगड्या, मंगळसूत्र, आरसा, फणी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं ते सर्व आपल्याला वाण इथे सावित्रीला अर्पण करायचं आहे। झाडाला, वडाच्या झाडाला ओवाळून घ्यायचं आहे, कापूर लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला सुतगुंडीने वडाला फेरे घ्यायचे आहेत। वडाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, तर 7, 21 अशा प्रदक्षिणा घालतात, पण शक्यतो 7 प्रदक्षिणा घालाव्यात। वटपौर्णिमेच्या पूजेची वेळ ही सकाळी 11:55 पासून दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे। म्हणजेच तुम्ही सकाळी
पासून दुपारपर्यंत केव्हाही पूजा करू शकता ह्या वेळेमध्ये। त्यानंतर वडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला 5 किंवा 7 सुवासिनींची ओटी गहू आणि आंब्याने भरायची आहे। त्याआधी सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग त्यांची ओटी भरायची आहे। वडाला नमस्कार करायचा आहे हात जोडून आणि म्हणायचं आहे, मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले याने माझे प्रपंच विस्तारित होऊ दे, मला अखंड सौभाग्य लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे। काही स्त्रिया म्हणजे कोकणामध्ये अशी पद्धत आहे की वडाच्या पानावरच आपण करवंद म्हणजे अशी 5 प्रकारची फळं आपल्याला द्यायची असतात ज्या सवासनी बायका असतात त्यांना। तर काही ठिकाणी फक्त आंबा गहू आणि याच्याने ओटी भरली जाते, काही ठिकाणी ब्लाउज पीस आंबा गहू याने ओटी भरली जाते। तर प्रत्येक भागी वेगवेगळी पद्धत आहे, तशी पूजा करावी। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच माझे नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ बघत जा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।